नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की काव्याने एक निर्धार केलेला असतो. काव्य आता पार्थला मनवण्यासाठी पुन्हा देशमुखांच्या घरी हक्काने येते. काव्या घरी आल्यानंतर पार्थ दार उघडतो आणि तिला पाहताक्षणी तो स्वतःला तिथे विसरून जातो आणि कंटिन्युअसली फक्त तिच्याकडे पाहू लागतो. हे काव्याला समजलेलं असतं. काव्या आता पार्थला चेक करते. तिची बॅग त्याच्या हातामध्ये देते आणि तो सुद्धा प्रेमाने तिची बॅग उचलतो आणि काव्या डायरेक्टली थेट आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेते. घरातली मोठी सून पुन्हा आली या आनंदाने घरातील सर्वजण आनंदी असतात. इकडे आपण पाहतो की पार्थ हा काव्याजवळ येतो आणि तिला म्हणणार असतो की तुम्ही इथे राहू शकत नाही. परंतु काव्या इतकं प्रेमाने त्याच्याकडे पाहते की तो काहीच बोलू शकत नाही. आता विक्रम आणि मानिनी तिथे आल्यानंतर हे पार्थची मस्ती करू लागतात.